नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। मानवी रक्ताची चटक लागली की वाघ आणि बिबट्या नरभक्षक होतो आणि बिबट्या किंवा वाघ नरभक्षक झाला की त्याला गोळी घालून ठार मारावं लागतं। मात्र नगर जिल्ह्यातील राहता शहरातून जाणारा शिर्डी नगर रस्ता नरभक्षक झाला आहे। आता नरभक्षक बिबट्या झाला, नरभक्षक वाघ झाला तर त्याला गोळी घालता येईल, पण रस्ताच जर नरभक्षक झाला तर करायचं काय, असा मोठा यक्ष प्रश्न राहता साकुरी आणि शिर्डीतील हजारो ग्रामस्थांच्या मनाला सतावतो आहे। काल परवा नव्हे, काल सकाळी 11 वाजता राहता शहरामध्ये विश्वनाथ बनसोडे नावाचा युवक, जो की साकुरी ग्रामपंचायतीचा निवडून आलेला सदस्य आहे, लोकांच्या मदतीसाठी धावणारा, लोकांसाठी राबणारा, अत्यंत चांगली प्रतिमा असलेला विश्वनाथ बनसोडे नावाचा युवक ट्रक खाली चिरडून ठार झाला। या भयानक अपघातामुळे आणि या अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यामुळे राहता आणि साकुरीतील रहिवासी सुन्न झाले आहेत। एक तरुण, चांगली प्रतिमा असलेला होतकरू पदाधिकारी हकनाक बळी गेला। या नरभक्षक रस्त्याने आणखीन एक बळी घेतला। ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला, कारण या नरभक्षक रस्त्यावरून दररोज 4 ते 5 हजार विद्यार्थी ये जा करीत असतात। आपल्या लाडक्याच्या जीवावर असा प्रसंग तर गुदरणार नाही ना। आपला मुलगा, आपली मुलगी, आपला नवरा, आपली बायको, आपले वडील, आपली आई ह्याच रस्त्यावरून जा ये करते, ती तर एखाद्या टँकर खाली, एखाद्या ट्रक खाली अशी चिरडून चेंदा मेंदा होऊन मृत्युमुखी तर पडणार नाही ना। ही चिंता राहता, शिर्डी आणि साकुरीतील हजारो रहिवाशांना गेल्या अनेक वर्षापासून सतावते आहे। काय अवस्था आहे शिर्डी, त्यानंतर येणारं साकुरी, त्यानंतर येणारं राहता शहर, काय साईड पट्ट्यांची अवस्था आहे। या साईड पट्ट्या या दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी खाऊन टाकल्या आहेत। एक तर त्या साईड पट्ट्यांवर आपल्या दुकानाचे फलक, आपल्या दुकानातलं साहित्य, किंवा जिथे दुकानं नाहीत तेथे वेड्या वाबळींनी साईड पट्ट्या व्यापल्या आहेत। साईड पट्ट्याच नसल्यामुळे दुचाकी स्वारांना रस्त्यावरून चालल्याशिवाय पर्याय राहत नाही। वाहन चालकांना देखील वाहन खाली उतरवता येत नाहीत। त्यामुळे मोठ्या वाहनांचा धक्का लागून दुचाकी स्वार चेंदा मेंदा होऊन ठार होतात। या ठार झालेल्यांमध्ये आपल्या घरातल्या कर्त्या माणसाचा नंबर तर लागणार नाही ना, अशी भीती अनेक वर्षापासून हजारो रहिवाशांच्या मनात घर करून बसली आहे। वर्ष अजून झालं नाही, वर्ष सव्वा वर्षापूर्वी राहता शहरातला एक गुणी सामाजिक कार्यकर्ता संजय बोठे, जो की उत्तम शेतकरी, जो की उत्तम एकेकाळचा खेळाडू, उत्तम संघटक, असा गुणी खेळाडू, गुणी माजी खेळाडू, असाच ट्रकच्या धडकेने जागीच ठार झाला। याच भागामध्ये एका आदिवासी महिलेचा असाच चेंदामेंदा झाला। पुढे साकुरीला व्यापारी सुरेश पिपाडा हे रस्त्यावरून मोटरसायकल वळवत असताना जड वाहनाची धडक लागून जागीच ठार झाले। किती नावं सांगावीत। हा रस्ता आणखी किती बळी घेणार आहे। हा रस्ता नरभक्षक कोणी केला? हा नरभक्षक रस्ता या बेशिस्त बाजारपेठेमुळे हा रस्ता नरभक्षक झाला। साकुरी ते राहता, मगाशी मी सांगितली, ही अशी दुरावस्था आहे। आधी या व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी साईड पट्ट्या खाल्ल्या, आता हा रस्ता रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांना खातो आहे। आणि हा नरभक्षक रस्ता आपल्या लाडक्या मुलांना तर खाणार नाही ना, अशी दहशत संपूर्णपणे या 3 गावांवर पसरली आहे। दोन्ही बाजूला दुकाने, चालायला रस्ता नाही।
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फादरवाडी या अंतरातला राहत्यातल्या रस्त्यावर जे काही दररोज चालतं ते पाहिलं तर कुठल्याही सुजाण नागरिक अस्वस्थ होईल. त्या दारूच्या दुकानासमोर मद्यपींचे चालणारे चाळे, मद्यपींच्या गाड्या, त्यामुळे संपूर्ण आडवला जाणारा रस्ता, तिथेच त्यांचे मगाशी मी सांगितलं तसं या चाळ्यांमुळं आणि वाहनांच्या गर्दीमुळं शेजारचे 2-3 दुकानं, 2-3 नव्हे 4 ते 5 मोठी दुकानं दुपार ते संध्याकाळ, दुपार ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणं मुश्किल होतं. त्या दुकानामध्ये कुठलाही सुजाण नागरिक जाऊ शकत नाही. एवढी भयान आणि बिभत्स अवस्था त्या रस्त्याची होती. पुढे चहाची दुकानं आहेत, त्याच्यासमोर सुद्धा अशीच बेशिस्तपणे वाहनं दुचाकी लावलेले असतात. तिथून अक्षरशः जीव मुठीत धरून चालावं लागतं. आता अपघात झाला, सगळीकडे भयान शांतता पसरली. तेवढ्यापुरती 2-3 दिवसाची शिस्त लागली जाईल, तेवढ्यापुरती वाहने बाजूला केली जातील. नंतर मात्र पहिले पाडे 55 परत अंगावर काटा उभा राहील असे अपघात घडतच राहतील. चहाच्या दुकानांसमोर गाड्या, दारूच्या दुकानांसमोर गाड्याची गर्दी, मद्यपींचे बिभत्स चाळे, दोन्ही बाजूला थाटणारी अतिक्रमणातली दुकानं, खाऊन टाकलेल्या साईड पट्ट्या. मग राहता शहरामध्ये लीडरशिप राहिली नाही, साकुरीत लीडरशिप राहिली नाही, शिर्डीत लीडरशिप राहिली नाही. ही जबाबदारी राजकीय नेत्यांची नाही. राजकीय नेते फक्त मिरवण्याकरता आहेत का? राजकीय नेते फक्त निवेदनं देण्याकरता आहेत का? राजकीय नेते फक्त स्वतःच्या राजकारणापुरते आहेत का? एकेकाळ शिर्डीच्या लीडरशिपनी पंचक्रोशीवर राज्य केलं. एकेकाळी राहत्याच्या लीडरशिपनी पंचक्रोशीवर राज्य केलं. एकेकाळी साकुरीतून राहता पंचक्रोशीच्या राजकारणाची सूत्र हलवली जायची. मग हरिभाऊ शेळके असतील, मग नानासाहेब जगताप असतील, राहत्यात दादासाहेब सदाफळ असतील, साकुरीत भानदास पाटील दंडवते असतील, या लोकांनी गणेश परिसराचं राजकारण हाकलं आणि गाव म्हणून त्यांना जी गावाबद्दल आत्मीयता होती तशी लीडरशिप आता राहिली नाही. कालचा अंगावर काटा आणणारा, मन अस्वस्थ करणारा, हजारो रहिवाशांच्या मनात भीतीने मनाचा थरकाप उडवणारा अपघात बघितला आणि मला शांताराम बापू सदाफळांची आठवण झाली. ते जर आज असते तर ते असे रडत बसले नसते, माझ्यासारखा व्हिडिओ काढत बसले नसते, कधी कुणाला निवेदनं दिले नसते, नगरपालिकेत गेले नसते, पोलीस ठाण्यात गेले नसते. हे काम याचं आहे की हे काम त्याचं आहे, कोण रस्त्याच्या कडेला दुकाने बसवतो, कोणामुळं मद्यपींचे चाळे आणि अपघात होतात, कुणाच्या चहाच्या दुकानासमोर वाहनांच्या रांगा लागतात आणि कुणामुळे अपघात होतात, याची मी करतो तशी वांझोटी चर्चा करत बसले नसते. त्यांनी हातात दांडकं घेतलं असतं आणि 5 मिनिटांमध्ये राहत्यातून जाणारा हा नरभक्षक रस्ता, जो की बाजारपेठेमुळे नरभक्षक झाला आहे, त्या बाजारपेठेला शिस्त लावली असती आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगू शकतो, या अपघातानंतर भविष्यात कुणाचाही राहता शहरात बळी गेला नसता. दुर्दैव आपलं आहे आज शांताराम बापू सदाफळ नाहीत. मला प्रकर्षाने बापूंची आठवण झाली. बापू तुम्ही पाहिजे होतात. आज दुर्दैव असं आहे, शिर्डी, साकुरी आणि राहत्यात लीडरशिप राहिली नाही. त्यामुळे इथल्या बाजारपेठेने या रस्त्याच्या साईड पट्ट्या खाल्ल्या. आता हा रस्ता सामान्य माणसाला खातो आहे. आणखीन किती सामान्य माणसं या रस्त्यावर बळी जाणार हे देवास ठाऊक. आज मी या नरभक्षक रस्त्याचं केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.